आम्ही नमले उठवून ना आपण गाडी आहे, माझी गाडी आणलेली आहे, आपण गाडीमध्ये टाकून देऊ, आपण दवाखान्याच्या अगोदर घेऊन जाऊ. गाडीतच टाकायची वेळ आहे, गाडीतच टाकायची वेळ आहे, नंतर जातो. पण एकदा उठवून तर पाय उठते का तर हात नको लावू, आवाज देऊन पाय आवाजाने उठंत, पण हात लावायचा नाही. मग दादा झालं काय असं? काय झालं दादा? पैसे वाला झालास ना, सर्व काही तुले मिळालं, म्हणजे समजलं, तुले बायको मिळाली, तुले सासरा मिळाला, तुले कंपनी मिळाली, मालक झाला. म्हणून पैशाच्या घमंडात तुले भावतेची आठवण नाही आली. अबे तुले निरोप पाठवायला 2-3 महिने झाले, एक वेळ येऊन पाहतास तुझ्या वहिनीची इच्छा पूर्ण झाली असती रे घनश्याम. पण मूर्खा, तू पैशाच्या लोभात, बायकोच्या मोहात, सासऱ्याच्या मोहात राहिलास आणि आलास नाही. तुले म्हणलं होतं का तुझ्या मायनं फक्त दूध पाजलं तुले, पण लायण्याचं मोठं नाही केलं. खरी माय तुझी हे आहे. देवकीनं कृष्णाला जन्म दिला, फक्त जन्म दिला, पण यशोदानं मोठं केलं. हे यशोदा होती रे, हे यशोदा होती. पण काय करू घनश्याम, तू यशोदेने विसरलास. आणि घनश्याम घनश्याम म्हणून म्हणून तिनं जीव सोडला. काय करतेस? किती उठवशील, किती काय करशील, तर जिवंत होऊच शकत नाही. आणि हा आता तिच्या मैतीला हात नाही लावायचा. तिची मैयत मी पाहून टाकीन. तुला एकच नाही, मी बी नाही पाहू शकत. तिची मैयत आणि माझी मैयत आता होईल. मी अगोदरच म्हटलंय की मी मरी, तू जर मेलीस तर मी मेल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेव. तिलाही सांगितलं आहे मी, आणि मी मरी. पण नालायका, क्या गुन्हा आहे रे या भावाचा, या बापाचा? क्या गुन्हा या माऊलीचा? अबे कधी नवीन धोतर नाही पाहिलं, नवीन बंगाली नाही पाहिली रे, आणि नवीन लुगडं नाही पाहिलं रे या माऊलीनं रे. अबे जुने पुराने कपडे घालून दिवस काढले रे. नालायका, आणि तू शिक्षण पूर्ण केलं रे, तुले इंजिनियर बनवलं बाबा, की कमीत कमी एखादी नोकरी करशील आणि आमच्या गरीबाले मदत करशील. पण तुला मदत तर नाही केलीस. शेवट तुला जीव घेतला, तुला आमचा जीव घेतला. कमीत कमी आला असतास, तुले पायता बरोबर उठून बसली असती आणि तिला समाधान झालं असतं. मेली नसती. पण मूर्खा, तुझ्या पायी मा बायकोचा जीव गेला, तुझ्या पायी जीव गेला. मी सर्रास म्हणीन, हे लक्षात ठेव, सर्रास म्हणीन, त्या बाईनं तुला जन्म नाही दिला, पोरगा मानला. शब्द काय काढलेस तुला? तू माई सख्खी माय होय का? मले सुद्धा म्हणलं तू मा बाप होय का? अबे नालायका, मी नसतो राहिलो, तू शिक्षण शिकला असतात का? ते नसते राहिले तर मोठं झालं असतात का? या गोष्टीने तुला नाही ओळखलं. आणि काय शब्द काढले, काय शब्द काढले? मा बाप होय का? तू बाई होय का? अलकटा. अबे एवढं करून आमचं पाण्यामध्ये गेलं. बरे लक्षात ठेव, तुला आमचं तर चांगलं केलंच नाही, पण आमच्या आत्म्याचा श्राप तुला जरूर बसन, हे लक्षात ठेव.
आणि अशी बेईमानी आणि असा धोका कधी करू नये कोणत्याच लेकराईनं. तुम्ही लोक आजच्या जमान्यात पैसा मोठा समजता. मायबाप काहीच नाहीये. पण हे लक्षात ठेव घनश्याम, आता माझी बायको तर गेलीस, आता माझा बी छाता थरथर करून राहिला. आणि आता मला असं वाटते का मी बी वाचू शकत नाही वाचू शकत. लाव किती पैसा लावते, किती पैसा तुझ्या जवळ, किती कंपनी आहे, लाव याले वाचवासाठी आण. नाही दादा मला जाऊ नको जाऊ दादा, प्लीज दादा नको दादा. कोणाच्या सहारा नाही दादा, नको दादा. नाही आता धरून काय फायदा नाही. खूप मोठी चुकी केलीस तुला, खूप मोठी चुकी केलीस. वेळ केलास आणि वेळ जर नसता केला येऊन गेलास दादा. अरे तुझ्या पाया लागणार होती रे, तुझ्या पाय मुका घेणार होती, तुला लाड करणार होती रे. काय करू देवा, कधी सोचलं नव्हतं की एवढा आघात माझ्यावर होईल. मला वाटलंही नव्हतं तर माझी वहिनी आणि माझा दादा मला सोडून जातील. ज्या छत्रात छायाकडे वावरलो, ज्या झाडाच्या सावलीत राहिलो, ते सावली माझ्यापासून निघून गेली. आता काय करू, कसं करू, कोण आधार देईल. माझे दादा आणि वहिनी मला गेले हो सोडून. माझे दादा आणि वहिनी मला गेले हो सोडून. तसा नशिबाने साजरा केला कोट पायी सदा विसला, कोट पायी वहिनी विसला. स्वतःची कुराट स्वतःच्या पायावर मारली. लहानाच्या तुम्ही बंद केलं, पुन्हा बंधून दादा सावलीत गेलं. लहानाच्या तुम्ही बंद केलं, पुन्हा बंधून दादा सावलीत गेलं.
कोटे पायी